Welcome to my Thailand series, guys. So, guys, in the last vlog, we explored the Pattaya Tiger Park, and it was such a crazy experience. मग काय पटायावरून ट्रॅव्हल करता करता फायनली आम्ही बँकॉकला 4 ते 5 तासानंतर पोहोचलो and we checked into a hotel Mokiri. Guys, we managed to get this hotel only for one day because for the next 3 to 4 days it was completely packed. तर गाईज या हॉटेलची लॉबी 8th फ्लोअरला आहे आणि हे हॉटेल टोटल 25 फ्लोअर्सचं आहे. आता लेट सी आम्हाला कोणत्या फ्लोअरवरती रूम भेटणार आहे. गाय सिरियसली जसं आम्ही 8th फ्लोअरवर पोचलो, सिरियसली लॉबी एकदम यूज होती, सुपर एक्सक्लुझिव्ह वाटत होती. मी अशी लॉबी कधीच बघितली नाही आहे कुठल्या हॉटेलची. खूप भारी वाटली लॉबी बघूनच. मग काय मी विचार करत होती लॉबीज एवढी एक्सक्लुझिव्ह आणि भारी वाटते आहे तर आमची रूम कशी असणार आहे. तर मी खूप एक्सायटेड होती आमची रूमसाठी. आम्हाला कशी रूम भेटणार आहे आणि आमचा रूमचा व्ह्यू काय असणार आहे मी ते बघण्यासाठी खूप जास्त उत्सुक होती. तर आम्हाला 15th फ्लोअरवर जायचं होतं आणि टोटल 25 फ्लोअर्स होते या हॉटेलचे आणि आम्ही झुपकन 15 फ्लोअरवर विदिन सेकंड्स पोहोचलो. गाईज एवढी फास्ट लिफ्ट होती. गाईज सिरियसली मी दोघं खूप जास्त टायर्ड होतो आणि माझा नवरा बोलत होता उद्या आपण इकडे जाणार आहे. हे वटारून टेम्पल आहे तर लेट्स सी. तर गाईज मी एंट्री करते आमच्या रूममध्ये. 1501 इज अवर रूम नंबर आणि मी लाईट्स ऑन करते आणि लाईट्स ऑन केल्यावरती तर मला असं वाटलं की हे काय यार, एवढी छोटीशी रूम आणि हॉटेलची लॉबी एवढी यूज होती आणि हॉटेलची रूम इतकी कंजेस्टेड होती. गाईज फ्रेश वाटत होती, इंटेरियर पण फर्स्ट क्लास होतं. पण गाईज आणि मेन गोष्ट आम्हाला बेडचा प्रॉब्लेम झालेला खूप जास्त. किंग साईज बेड नव्हता भेटला आम्हाला, 2 बेड वेगळे वेगळे भेटले होते. तुम्ही रूमचं व्ह्यू बघू शकता, ते बघूनच आम्हाला खूप जास्त धक्का बसलेला. ॲटलीस्ट एक बाल्कनी दिली असती तर काय फरक पडला असता. ये मिरर मुझे ॲक्च्युअली में बहुत ज़्यादा पसंद आहे. मला असं वाटत होतं यार माझ्या घरी पण असा एक मिरर पाहिजे लॉंगवाला, जिथेवरती लाईट्स आणि मेकअप करताना आपल्याला खूप जास्त इझी जाईल. थोड्याफार गोष्टी ठेवल्या होत्या रूममध्ये खाण्याच्या, पण ते सगळे पेड होते. गाईज सो गाईज इथे पोहोचायला आम्हाला 3 तास लागले पटायावरनं. खूप जास्त टायर्ड आहे आम्ही दोघं. आता फटाफट रेडी होऊन आम्ही जाणार आहे चहा प्यायला आणि बँकॉक एक्सप्लोर करायला. कसं वाटतंय तुला या रूममध्ये? ये लड़का ऑलरेडी बीमार चल रहा है और ऊपर से बोल रहा है चल जल्दी फटाफट बाहर जाता है. बुकिंग करताना या मुलाकडनं तर चूक झाली आहे. गाईज 2 सेपरेट बेड्स भेटलेत. आम्ही त्यांना सांगितलं एक सिंगल किंग साईज बेड द्या, तर ते बोलले हॉटेल फुल आहे, पुढच्या 3 ते 4 दिवसासाठी तुम्हाला नाही भेटणार. मग काय आता मला ॲडजस्ट करावं लागेल. गाईज ॲडजस्ट करना पडेगा बाहेर आके. आणि इथे बघा काय दिलंय, कंटेन्स पॉक, हे ते वेगन, व्हेजिटेरियन, ग्लुटेन फ्री. तर गाईज आत्ता संध्याकाळचे रात्रीचे म्हणजे 9:30 झालेत बँकॉकमध्ये. इथे संध्याकाळच बोलता येईल कारण की इथे सगळेजण संध्याकाळीच एक्सप्लोर करायला निघतात. सो गाइज बँकॉक जर्नी इज ऑफिशियली बिगिन एक्सप्लोरिंग द स्ट्रीट्स अँड फर्स्ट स्टॉप 7-Eleven फॉर द आयकॉनिक चीज सँडविच. अँड ॲब्सोल्युटली ते खूप जास्त यम्मी असणार आहे. खूप जास्त लई भूक लागली आमच्या दोघांना आणि आम्ही दोघं पण चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल खूप जास्त थकलेलो आणि सकाळपासून काही प्रॉपर खाल्लेलंच नाहीये. तर असं झालंय कधी एकदा 7-Eleven मध्ये पोहोचून चीजी बाईट्स खाऊ. गाईज तर वी आर ऑन फर्स्ट फ्लोर. इथे पण आहे खायला टूथपेस्ट नाही देखा मैंने. हॉटेलच्या बाहेर 7-Elevenसाठी निघाला होता पण काहीच पुन्हा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. आधी हा बोलला 7-Elevenला जाऊ आणि 7-Eleven इथून थोडंफार वॉकिंग डिस्टन्सवर होतं ते बोलले. बट नाव वी हॅव चेंज्ड अवर प्लॅन. गाईज आम्ही पुन्हा हॉटेल प्रिमायसेसमध्ये एंट्री करतो. ही टुकटुक मॉकरी हॉटेलची स्पेशल आहे. ते तर बोलले की 1-2 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती फ्री आहे, पण त्याच्याहून जर लांब जायचं असेल तर दे चार्ज 500 बाथ. सो खूप जास्त एक्सपेन्सिव्ह वाटले, त्याच्यामुळे आम्ही ही टुकटुक कॅन्सल केली. हे आमचा टुकटुकचा प्लॅन कॅन्सल झाला कारण की 500 रुपये बोलत होते हे आणि आम्ही आता कॅब बुक केली आहे. आता आम्ही कॅबमध्ये चाललो आहे. आम्ही आता पोहोचलो आणि इथे सगळे टुकटुक लागले. खूप मस्त वाटतंय या टुकटुक, मला आवडलं. पण ह्याचे चार्जेस खूप जास्त, नॉर्मल कॅबपेक्षा पण ह्याचे चार्जेस जास्त असल्यामुळे आम्ही कॅबने चालू. पण ही खूप फास्ट पोहोचवते. ये है थायलंड का एक्झॉटिक स्ट्रीट फूड. गाईज स्नेक, त्यानंतर हे बिच्छू आहे, याला काय बोलता काय माहिती, क्रिकेट्स, हे ते वॉर्म्स, खूप डेंजर होतं. गाईज ग्रास होपर पण इथले लोक खातात, पण स्नेक कोणी कसं काय खाऊ शकतं. गाईज स्नेक लिटरली मी तर, मला पैसे जरी दिले ना गाईज 1 करोड रुपये कोणी, तरी मी स्नेक नाही खाणार. आणि गाईज सिरियसली या स्ट्रीट फूडमध्ये फ्रॉक्स म्हणजे मराठी भाषेत बेडूक पण होता. हे येडे लोक आहेत तिथले सगळे, येडे कसं काय खाता काय माहिती आहे. सो अनबिलिव्हेबल पीपल. सिरियसली भूक इतनी लगी थी अँड फाइंडिंग वेज स्ट्रीट फूड वॉज नॉट इझी. सो आय वेंट फॉर बटर स्वीट कॉर्न. गाईज आणि बटर स्वीट कॉर्न ॲक्च्युअलमध्ये इतकं जास्त टेस्टी होतं. मला वाटलं नव्हतं एवढं भारी बँकॉकच्या स्ट्रीटवर भेटेल आणि असं स्वीट कॉर्न इंडियामध्ये ॲक्च्युअलमध्ये कुठेच मी आजपर्यंत खाल्लेलं नाही आहे. कॉर्न्स इतके जास्त ज्युसी आणि स्वीट होतं ना गाईज, मी सांगू नाही शकत तुम्हाला. गाईज सिरियसली थायलंड स्ट्रीट नाईट लाईफ इज ऑनेस्टली सो डिफरंट अँड वायब्रंट.
इट्स टाइम टू हॅव नॉन व्हेज शॉर्मा. खूप जास्त ज्युसी वाटत होता. मी त्याला विचारलं कसं आहे, तर तो बोलला भारी आहे एकदम, एक नंबर. गाइस 11:11 हुए हैं, ये देख सकते हो आप. और ये लड़का विश मांग रहा है. ये चीज़ मैंने उसको सिखाई है. द युनिवर्स इज लिसनिंग. गाइस सिरियसली रात्रीचे 11:15 झालेत आणि तरीही सगळेजण इथे रूल्स फॉलो करतात. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. चाचा बाय बाय.